Good morning, guys. Today we'll continue the next part of electrochemistry. In last part, we have discussed Nernst equation. Before that, cell potential, electrode potential. And how to calculate this cell potential by from the electrode potential that we have seen. Later on, what that electrochemical series also we have discussed in last lecture. Correct. Also, we have discussed Nernst equation. What is Nernst equation? Is equal to E naught minus RT divided by NF ln Q. खूप महत्वाचं इक्वेशन आहे बाळांनो. आणि Q काय आहे? रिएक्शन क्वेशंट. आणि Q ची व्हॅल्यू काय असते? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. जी K ची व्हॅल्यू असते तीच काय असते? Q ची व्हॅल्यू असते. बट फक्त डिफरन्स काय आहे? K कधी यूज करतो आपण? ऍट इक्विलिब्रियम यूज करतो. ठीक आहे ना? आणि Q स्टेज बिफोर रिचिंग द इक्विलिब्रियम. बरोबर आहे ना? त्याला कन्वर्ट केलं आपण. करेक्ट ना? सी हियर log to the base 10 मध्ये E is equal to E naught minus 2.303 RT divided by NF log to the base 10 product divided by reactant. करेक्ट. ह्या व्हॅल्यूज काय आहेत ते सांगितलं तुम्हाला. करेक्ट ना? ऍट 25 डिग्री सेल्सिअस और 298 केल्विन 2.303 RT divided by F ची व्हॅल्यू असते 0.0591. ती व्हॅल्यू तिथं पुट केली बाळांनो. तर ते इक्वेशन काय होतं? ऍट 25 डिग्री सेल्सिअस E इज इक्वल टू E नॉट. जनरली तुम्हाला जे क्वेश्चन्स विचारतात ते 25 डिग्री सेल्सिअसला विचारतात. ठीक आहे. E नॉट मायनस 0.0591 डिवायडेड बाय N log to the base 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. करेक्ट आहे ना? इफ हे दोन्ही जर इक्वल असतील, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जर इक्वल असतील तर E इज इक्वल टू काय येतो? E नॉट येतो. का? कारण ही व्हॅल्यू काय होते? 0 होते. बिकॉज दिस कम्स log to the base 10 1 and this log to the base 10 1 is equal to काय असतो? 0. करेक्ट ना? ठीक आहे. येस. फॉर इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण असं लिहिलं आणि फॉर सेल पोटेन्शियल आपण इक्वेशन असं लिहिलं. करेक्ट. ठीक आहे. आता पुढे हेडिंग घ्या. नेक्स्ट हेडिंग व्हेरी इम्पॉर्टंट. काय असेल? कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. ठीक आहे. Calculation of cell potential using Nernst equation. Nernst equation यूज करून तुम्हाला काय करायचं आहे? सेल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. सपोज असं लिहूया. consider a cell. एक सेल गिवन आहे तुम्हाला. which is that zinc Zn2 plus. ठीक आहे ना? सपोज हा aqueous आहे. डबल vertical lines, that is in what? Salt bridge. Correct na? Yes. Later on Cu2 plus aqueous. ठीक आहे ना? थोडक्यात काय आपण डॅनियल सेल घेतलेला आहे. Cu. त्याच्यामध्ये फक्त कॉन्सन्ट्रेशन काय असतं? 1 मोलार. बरोबर आहे ना? दिस इज नाउ डॅनियल सेल. या डॅनियल सेलसाठी आपल्याला सेल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. मग तुम्हाला इक्वेशनची गरज काय आहे? बघा, सेल पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी Q ची व्हॅल्यू नोन असली पाहिजे. करेक्ट ना? सेल पोटेन्शियल कसं लिहाल? E इज इक्वल टू E सेल इज इक्वल टू काय लिहाल? E नॉट सेल मायनस 0. हे ऍट 25 डिग्री सेल्सिअस ला घेऊया. बरोबर आहे ना? कितीला आहे? ऍट 25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. 0.0591 डिवायडेड बाय N log to the base 10 प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे. आता हे जे इथं Q ची व्हॅल्यू घेतलं ना, ते रूल्स कुठले यूज करायचे वळण? तर काय इक्विलिब्रियम चे रूल यूज करायचे. ठीक आहे ना? ठीक. बघूया आपण. रिएक्शन लिहा. व्हॉट इज द रिएक्शन फॉर दिस? ठीक आहे. सेल रिएक्शन आपण डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. सेल रिएक्शन तुम्हाला जर प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकताय. व्हॉट इज द नेट रिएक्शन फॉर दिस? अबो सेल द नेट रिएक्शन इज झिंक. बरोबर ना? रिएक्ट्स विथ कॉपर 2 प्लस aqueous. करेक्ट. विच गिव्स झिंक कशामध्ये? सॉलिड मध्ये असतो. बरोबर ना? दिस इज सॉलिड. दिस इज ऑल्सो व्हॉट? सॉलिड. स्टेट्स खूप महत्वाचे आहेत ह्या केसमध्ये. which forms Zn2 plus. बरोबर आहे ना? aqueous plus
ओके Cu2 प्लस सॉरी 2 प्लस कसं येईल आता इथं CuL इन सॉलिड. आलं का लक्षात हे सॉलिड. एनी डाऊट? ठीक आहे करू शकता हे तुम्ही आता. ओके आता इथं आपल्याला काय ओळखायचं आहे बघा. ओके रिक्वायरमेंट काय आहे प्रोडक्ट आणि रिॲक्टंटची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे ना. ओके जो सॉलिड मध्ये आहे लक्षात ठेवा इथं आता. ओके सॉलिड जो सबस्टन्स असतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते किती कन्सिडर केलं जातं 1 मोलार. बरोबर आहे ना. इक्विलिब्रियम मध्ये पाहिले आपण सॉलिड मध्ये असेल तर काय त्याचं कॉन्सन्ट्रेशन घेतो का आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या रिएक्शन मध्ये नाही घेत. ठीक आहे ना. इट इज 1 कन्सिडर्ड ॲज 1 आणि हा सुद्धा काय होईल मग 1. बरोबर आहे ना 1 मोलार. मग घ्यायची गरज नाही. समजतंय हे. ठीक आहे. येस पुढे जाऊया आता. आता ह्याच इक्वेशन मध्ये या परत. ओके हा काय झाला आता रिॲक्टंट. हा झाला रिॲक्टंट आणि हा काय झाला मग प्रोडक्ट. ओके समजून घ्या बळानं हे सॉलिड मध्ये जर असेल रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती कन्सिडर करायचं 1 मोलार. समजलं हे. ओके सो नेक्स्ट इक्वेशन E cell is equal to what E naught okay cell minus 0.0591 divided by okay n. मला सांगा ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड आहेत. yes how many electrons transferred 2 electrons. सहज समजायला पाहिजे तुम्हाला या रिएक्शन वरनं. ऑक्सिडेशन स्टेट वरनं समजतं 0 टू कन्वर्ट कशामध्ये झाला +2 मध्ये झालेला. इथं +2 तो कन्व्हर्जन कशामध्ये 0 मध्ये झालं म्हणजेच किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड आहेत 2 इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे ना. ओके म्हणून n ची व्हॅल्यू किती ठेवाल इथं इथे इट इज 2. समजलं ना. ओके n म्हणजेच काय आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड. करेक्ट ना. येस सो log टू द बेस 10. प्रोडक्ट कोण आहे त्या रिएक्शन मध्ये Zn2+. जर कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर ठेवू शकता इथं तुम्ही. ठीक आहे. आणि रिॲक्टंट कोण आहे Cu ओके 2+. हा प्रोडक्ट Zn2+ आणि Cu2+. फक्त ॲक्वेस स्टेट मध्ये आपण घेतलं. सॉलिड घेतलं का नाही. सॉलिड घ्यायची गरज नाही. बरोबर ना. ओके दिस इज द इक्वेशन. ओके नेक्स्ट इक्वेशन. आता बघा E नॉट सेलची व्हॅल्यू जर गिवन असेल बरोबर आहे ना. ओके आणि ह्या प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन गिवन असेल तर तुम्ही E सेल फाइंड आउट करू शकताय. इवन जर तुम्हाला E सेल दिले असेल तर E नॉट सेल फाइंड आउट करू शकताय इफ अदर व्हॅल्यूज आर गिवन. समजलं हे रिप्रेझेंट कसं करायचं. ठीक आहे. येस Zn2+ चं कॉन्सन्ट्रेशन दिलं Cu2+ चं कॉन्सन्ट्रेशन दिलं की इथं ठेवा. E नॉट सेल दिलं असेल तर तिथं ठेवा E सेल मिळेल तुम्हाला. कसं इस्टॅब्लिश करायचं समजलं. ठीक आहे. सेकंड इक्वेशन घ्या. नेक्स्ट बघा. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल. ओके काय आहे बघा झिंक Zn करेक्ट हा सॉलिड मध्येच असतो लक्षात ठेवा. Zn2+ ओके हा आहे ॲक्वेस फेज मध्ये डबल इन्व्हर्टेड सॉरी डबल वर्टिकल लाईन H+ ॲक्वेस आहे. ओके खूप केअरफुली समजून घ्या. इट इज कन्वर्टेड इनटू H2 गॅस. ठीक आहे. त्याचं हा गॅस मध्ये आहे अँड इट्स प्रेशर ऑफ H2 पुढे मेन्शन केलेलं आहे गिवन असतं प्रेशर. ठीक आहे ना. ओके प्लॅटिनम इलेक्ट्रोड. आता हा एनोड सेल आहे आणि हा कॅथोड सेल आहे. जर तुम्हाला रिॲक्शन ओके डायरेक्ट लिहिता येत नसेल तर तुम्ही कॅथोडची रिॲक्शन आणि एनोडची रिॲक्शन सेपरेट लिहा वळण. ठीक आहे ना. ओके सो सेल रिॲक्शन बघा काय आहे. ठीक आहे ना. ओके झिंक प्लस ओके इथं काय ट्वाइस H+. हा कसा आहे ॲक्वेस आहे विच इज कन्वर्टेड इनटू Zn ओके येस 2+ येईल ना. Zn2+ बरोबर आहे का. ओके हा ॲक्वेस आहे प्लस H2 ओके गॅस ॲट प्रेशर ऑफ H2. आता लास्ट लेक्चर मध्ये मेन्शन केलंय आपण की बाबा प्रेशर जर दिलं असेल तर एखादी सबस्टन्स गॅस मध्ये असेल तर त्याचं प्रेशर कन्सिडर करायचं. ठीक आहे ना. ओके हे झाले प्रोडक्ट. हे दोन्ही काय झाले प्रोडक्ट्स. ओके आणि इथं हा सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. हा कॅन्सल आउट करायचा लक्षात येत आहे. ओके त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती कन्सिडर करायचं 1 मोलार. रिॲक्टंट मध्ये काय घ्यायचं फक्त ओके एस रिॲक्टंट दॅट इज ओके H2. समजलं. दिस इज द रिॲक्टंट. ठीक आहे. आता काय करूया आपण इक्वेशन लिहूया सेल इक्वेशन. सो E सेल इज इक्वल टू
E naught is cell minus 0.0591 divided by n log to the base 10 product concentration of product divided by concentration of reactant. कसं लिहायचं बघा, हे केअरफुली समजून घ्या हे वळण. ठीक आहे. सो E cell is equal to E naught cell as it is minus 0.0591 divided by n ची व्हॅल्यू किती आहे, किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले सांगा बरं, 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. बरोबर आहे ना. डायरेक्ट रिएक्शन लिहिले तुम्ही, एनोडची रिएक्शन वेगळी लिहू शकता, कॅथोडची रिएक्शन तुम्हाला रिएक्शन की बनायची आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय 2 लॉग टू द बेस 10. आता प्रोडक्ट कोण आहे इथं सांगा बरं, प्रोडक्ट कोण आहे, Zn2+, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2+ into, this is very important, प्रेशर ऑफ H2. मेन्शन करावं लागेल प्रेशर. गॅसेस स्टेट मध्ये जर रिएक्शन असेल तर काय मेन्शन करायचं, प्रेशर ऑफ इट. अंडरस्टूड. ठीक आहे. इथं कॉन्सन्ट्रेशन 1 कन्सिडर करायचं नाही. डिवायडेड बाय इज रिएक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंट मध्ये कोण आहे, H+ आहे. लिहायचं कसं बघा H+ ला, आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ टू दी पॉवर काय लिहितो आपण, 2. इक्विलिब्रियम मध्ये स्टडी केलं हे आपण. कोएफिशियंट कुठे जातो, पॉवर मध्ये. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द सेल. मग जर तुम्हाला Zn2+ चं कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल, प्रेशर दिलं असेल हायड्रोजनचं, H+ चं कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर तुम्ही काय करू शकता, ई सेल फाइंड आउट करू शकता इफ ई नॉट सेल इज गिवन. आलं लक्षात वळण हे कसं रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. कॅल्क्युलेशन of electrode potential. Electrode potential. बरोबर आहे ना. इलेक्ट्रोड म्हणलं की एकच असतो, हाफ रिएक्शन असते तिथं. आता येते लक्षात. आता हाफ रिएक्शन कसं घ्यायचं बघा. सी हियर सपोज फॉर एक्झाम्पल एक रिएक्शन कन्सिडर करूया आपण. कुठलीही रिएक्शन. कन्सिडर ए रिएक्शन A रिएक्शन. ठीक आहे. ही रिएक्शन काय आहे बघा. सपोज Zn2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, ॲक्वेस आहे तो, 2 इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म Zn. ठीक आहे ना. रिडक्शन पोटेन्शियलच कन्सिडर करायचं आहे, सॉलिड मध्ये आहे. करेक्ट. आता हा काय झाला इथं, हा रिएक्टंट, इलेक्ट्रॉनने कन्सिडर करायचं. हा रिएक्टंट झाला आणि हा काय झाला, प्रोडक्ट. तर प्रोडक्ट सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 1 मोलार. समजलं ना. सॉलिड स्टेट मध्ये असेल तर काय घ्यायचं, 1 मोलार घ्यायचं डायरेक्टली. करेक्ट. मग इक्वेशन कसं लिहाल आता. सी हियर द इक्वेशन इज ए इलेक्ट्रोड, समजते, इज इक्वल टू ई नॉट इलेक्ट्रोड माइनस 0.0591 divided by n log to the base 10 concentration of product divided by concentration of what, reactant. Understood. ठीक आहे. तर इलेक्ट्रोड नोन आहे तुम्हाला. हा इलेक्ट्रोड ॲज इट इज ठेवूया आपण. इलेक्ट्रोड कुठला आहे, झिंक इलेक्ट्रोड आहे. ई नॉट इलेक्ट्रोड मायनस 0.0591 किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड आहेत, 2 इलेक्ट्रॉन्स. लॉग टू दी बेस 10. प्रोडक्ट कोण आहे, झिंक आहे, तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 आहे कंपल्सरी. ठीक आहे. अँड हियर इट इज अ ॲक्वेस, सो द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn2+. दिस इज द इक्वेशन. कसं लिहायचं समजलं बळा हे. येस, स्लोली समजावून सांगतो मी तुम्हाला. रिएक्शन दिलेली आहे, बरोबर आहे ना. इलेक्ट्रोड दिला तर रिएक्शन लिहिता आली पाहिजे. करेक्ट. कुठली रिएक्शन लिहायची, रिडक्शन रिएक्शन. समजलं ना. ठीक आहे. दुसरा इलेक्ट्रोड देतो मी तुम्हाला. ठीक आहे. येस, बघा, ट्राय करा. हियर सपोज सेकंड एक्झाम्पल घ्या. ट्वाइस H2. ठीक आहे. थोडं चेंज करतो मी इक्वेशनला. रिडक्शन लिहायचं ना आपल्याला. हा, ट्वाइस H+ प्लस हा ॲक्वेस कन्सिडर करायचा. ठीक आहे ना. प्लस 2 इलेक्ट्रॉन्स विच फॉर्म्स. काय मिळाले तर तुम्हाला. ट्वाइस H2 इज गॅस, प्रेशर ऑफ H2 मेन्शन असणार आहे तिथं. बघा हा काय झाला आता,
रिॲक्टंट आणि हा काय झाला एस प्रोडक्ट. आलं लक्षात? ठीक आहे. मग इक्वेशन काय असेल सांगा बरं. is electrode is equal to E naught is electrode minus 0.0591 divided by इथं काय लिहाल n log to the base 10 product divided by what reactant. करेक्ट. ठेवा बरं व्हॅल्यूज आता. काय येतील व्हॅल्यूज. E electrode is equal to E naught electrode minus 0.0591 divided by किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स log to the base 10. प्रोडक्ट मध्ये कोण आहे आता H2 गॅस आहे. म्हणजे काय घ्यावं लागेल तुम्हाला प्रेशर ऑफ H2 डिवायडेड बाय इथं काय घ्याल कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस टू दी पॉवर व्हॉट 2. आता ह्याच्यावरनं समजलं पाहिजे वळण तुम्हाला. क्लिअर आहे. ठीक आहे. मग ई नॉट व्हॅल्यू जर सेलची पॉझिटिव्ह येत असेल वळण तर ती स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते. हे सांगितलं मी तुम्हाला पुढं आणि हे क्लिअर करणार आहे पुढे मी. आता मागं तुम्हाला हे मेन्शन केलं होतं. करेक्ट ना. ठीक आहे. हेडिंग द्या वळण नेक्स्ट आता. दॅट इज खूप सिंपल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. येस काय प्रॉब्लेम्स घेऊया. हेडिंग द्यायच्या अगोदर ना प्रॉब्लेम्सच घ्या. ठीक आहे ना. गिव्स फ्री एनर्जी साठी आपल्याला पुढं काय येस थोडंसं रिलेशन घ्यायचं आहे. बिफोर दॅट एक प्रॉब्लेम घेऊया म्हणजे तुम्हाला आणखीन समजेल. कॅल्क्युलेट द ई नॉट सेल. कॅल्क्युलेट द ई नॉट सेल. ई नॉट येस सेल. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं ई सेल. ठीक आहे. दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. डेल्टा जी ला मी पुढे मेन्शन करतो. अँड डेल्टा जी पण घेऊया. अँड डेल्टा जी अजून तुम्हाला दाखवलं नाही ना रिलेशन. डेल्टा जी फॉर द फॉलोइंग रिॲक्शन. ठीक आहे ना. ऍट 25 डिग्री सेल्सिअस. मेन्शन केलंय ऑलरेडी 25 डिग्री सेल्सिअस. रिॲक्शन काय आहे बघा. Mg सॉलिड आहे प्लस SN2 प्लस 0.03 मोलार गिवन आहे तुम्हाला. विच फॉर्म्स Mg2 प्लस. ठीक आहे. 0.04 मोलार प्लस SN सॉलिड. आता एक लक्षात आलं तुमच्या की हे काय आहेत रिॲक्टंट आहेत आणि हे काय आहेत प्रोडक्ट आहेत. ई नॉट Mg ठीक आहे ना. किती दिलेलं आहे बघा -2.37 व्होल्ट. अँड ई नॉट एस काय दिलेलं आहे SN इज इक्वल टू ई नॉट SN दिलेला आहे येस -0.14 व्होल्ट. ठीक आहे. आता ह्याच्यावरनं काय समजतं बघा तुम्हाला. खूप महत्वाचा क्वेश्चन. एक समजला की बाकीचे तुम्ही करू शकताय. ठीक आहे. डेल्टा जी चं रिलेशन मी पुढे देतो तुम्हाला. डोंट वरी. हियर काय म्हणलंय. कॅल्क्युलेट द ई नॉट सेल, ई सेल अँड डेल्टा जी फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन ॲट 25 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. एक रिॲक्शन गिवन आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये Mg रिॲक्ट्स विथ SN2 प्लस टू फॉर्म Mg2 प्लस प्लस SN. करेक्ट ना. ई नॉट मॅग्नेशियम दिलेला आहे आणि ई नॉट टीन दिलेला आहे तुम्हाला. आता ह्या दोन्हीमध्ये एनोड कोण आहे कॅथोड कोण आहे हे ओळखता येतं. करेक्ट. मग फर्स्ट ऑफ ऑल ई सेल फाइंड आउट करूया आपण. काय फाइंड आउट करायचं ई सेल. ई नॉट सेल म्हणूया त्याला. ई नॉट सेल इज इक्वल टू काय ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड. आणि दोन्ही रिडक्शन पोटेन्शियलच गिवन आहेत. लक्षात येते का बघा. ऑक्सिडेशन नाही त्याच्यामध्ये कुठला. कॅथोड कोण ऍक्ट होईल सांगा बरं इथं आता. ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट कॅथोडची व्हॅल्यू ज्याची व्हॅल्यू हायर आहे तो काय कॅथोड म्हणून ऍक्ट होईल. येते का लक्षात. आणि ज्याची व्हॅल्यू लोअर आहे तो एनोड म्हणून ऍक्ट होईल. हायर कोणाची व्हॅल्यू तर काय SN ची. ठीक आहे. सो SN मायनस ई नॉट SMG. क्लिअर आहे. ठेवा व्हॅल्यूज किती आहेत. SN ची व्हॅल्यू -0.14 मायनस ऑफ -2.37 व्होल्ट.
करेक्ट ना? ओके, करा कॅल्क्युलेशन. काय येतं बघा आन्सर. -0.14 प्लस 2.37. हा मायनस करा त्याच्यामधनं आता. ओके, किती येतं बघा आन्सर. ओके, 2.23 येतं का? 7 minus 4 3 2. ओके, 2 व्होल्ट. ई नॉट सेल मिळाला तुम्हाला, बरोबर आहे ना? ओके, आता हा ई नॉट सेल कशामध्ये यूज कराल? डेफिनेटली नस्ट इक्वेशन मध्ये, टू कॅल्क्युलेट ई सेल. ई सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो ई सेल इज इक्वल टू ई सेल इज इक्वल टू E naught cell minus 0.0591 divided by n log to the base 10 concentration of product divided by concentration of what? Reactant. करेक्ट ना? रिएक्शन गिवन आहे तुम्हाला. काय रिएक्शन आहे? Mg, बरोबर ना? ओके, रिएक्ट्स विथ SN2+. करेक्ट. त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण गिवन आहे SN2+. किती आहे बघा बरं. 0.03 मोलार. 0.03 मोलार gives, हा सॉलिड मध्ये आहे. करेक्ट ना? which gives Mg2+. किती आहे कॉन्सन्ट्रेशन? The concentration of Mg2+ is 0.04. 0.04 मोलार आहे प्लस SN सॉलिड. करेक्ट. हा कॅन्सल आउट होईल. हा कॅन्सल आउट होईल का? त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोलार. फक्त 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं. त्याच्यामुळे काय ते इक्वेशन मध्ये घ्यायची गरज नाही. ठीक आहे. रिमेनिंग काय राहतील? दिस इज द रिएक्टंट अँड दिस वन इज द प्रोडक्ट. बरोबर आहे ना? ओके, इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. ठेवा इक्वेशन मध्ये. ई सेल इज इक्वल टू ई नॉट. ई नॉट ची व्हॅल्यू आहे वरती, फाइंड आउट केलंय आपण. किती आहे व्हॅल्यू बघा बरं. A naught cell is equal to 2.23. करेक्ट आहे. yes, 2.23 minus 0.0591 divided by. करेक्ट. n ची व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये? किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले बघा? 2 इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन स्टेट वरनं समजते तुम्हाला. Mg2+ मध्ये ट्रान्सफर झालं म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड आहेत. log to the base 10. प्रोडक्ट कोण आहे? मॅग्नेशियम. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ SN2+. ठीक आहे ना? हे कॉन्सन्ट्रेशन घेऊ शकता पण किती? 1 मोलार. 1 कॅन्सल आउट होईल तिथं. समजलं हे? ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन आता. ई सेल ओके इज इक्वल टू 2.303 मायनस, करा डिवाइड. डिवाइड केल्यानंतर काय येतं चेक करा. इथं काय येईल? 0. ओके 0 2 2 जा 4 ना, 2 रिमेनिंग इज 1 9 अगेन रिमेनिंग इज 1 5. बरोबर आहे का? ठीक आहे, अप्रॉक्सिमेट घेऊ शकता तुम्ही हे आता. करेक्ट. लॉग टू दी बेस 10 हे किती येतं? त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. Mg चा आहे ओके 0.04 डिवायडेड बाय 0.03. अलग लक्षात. पुढे आता कॅल्क्युलेशन आहे फक्त. करेक्ट. सो ई सेल इज इक्वल टू 2.303 मायनस, हे पूर्ण कॅल्क्युलेट केल्याशिवाय ओके येस हे सबट्रॅक्ट करायचं नाही. ह्या दोन्हीला सबट्रॅक्ट करून घ्याल परत. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन करून घ्या अगोदर. 0.0295 इंटू हे किती येतं? 4/3 म्हणजे 1. ओके येस 33 येईल. 1.33 कशामध्ये? लॉग आहे. करेक्ट. लॉग 1.33 नाही लिहिलं बेस टू द 10 तरी कन्सिडर करून जायचं आता. ओके ठीक आहे. आता करा कॅल्क्युलेशन. पुढं कॅल्क्युलेशन करू शकताय. सो ई सेल डायरेक्ट आन्सर लिहितो इथं आता. ई सेल इज इक्वल टू 2.2 ओके 26 व्होल्ट. हे अप्रॉक्स आहे. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन थोडंफार डिफरंट येऊ शकतं तुमचं. ठीक आहे ना? ओके ह्या व्हॅल्यूज मध्ये 2.5 येईल कोणाचं. ओके येस कोणाचं 4 येईल, येऊ शकते. समजलं हे? ई सेलची व्हॅल्यू फाइंड आउट केलं.
ओके, आता डेल्टा जी फाइंड आउट करायचा आहे. डेल्टा जी इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे जो की पुढे शिकणार आहे तुम्ही, एन एफ ई सेल. डेल्टा जी ओके एस इज इक्वल टू डेल्टा जीच करायचं ना, जी नॉट नाही. डेल्टा जी इज इक्वल टू काय आहे, मायनस एन एफ ई सेल. बरोबर आहे का? ओके, एन ची व्हॅल्यू नोन आहे तुम्हाला, मायनस 2 इंटू एफ किती असतो, 96,500 इंटू ई सेल ची व्हॅल्यू आहे 2.226. 2.226 आलं लक्षात हे? ठीक आहे, त्याचा आन्सर येतं ओके मायनस 429600 ओके एस फोल्ट कुलोम येतं, ओल्ड कुलोम. ठीक आहे ना? ओके, आणि हा ओल्ड कुलोमचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं बघा, मायनस 429600 ओके एस इट इज अ जूल. 429600 जूल. करेक्ट? येस, किलो जूल मध्ये काय आहे, 429.6 ओके अप्रॉक्सिमेटली किलो जूल मध्ये येतं. करा कन्व्हर्जन. बरोबर आहे ना? ओके, 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं, किलो जूल मध्ये आन्सर. नवीन फॉर्म्युला आहे. समजलं का? ई सेल पर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन जे आहे ते खूप केअरफुली करावं लागणार आहे तुम्हाला. समजलं हे? येस. तर पुढे काय विचारलंय बघा. ओके, ह्याच क्वेश्चन मध्ये आणखीन एक पॉइंट होता, इज द रिॲक्शन स्पॉन्टेनियस. ठीक आहे ना? ओके, पुढे आणखीन असं विचारलं होतं, इज द रिॲक्शन ओके इज द रिॲक्शन स्पॉन्टेनियस, क्वेश्चन मार्क. आता बघा, स्पॉन्टेनियस रिॲक्शन साठी रिक्वायरमेंट काय आहे, ई सेल जो आहे तो काय आला पाहिजे, पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, इफ ई सेल इज पॉझिटिव्ह then the reaction is spontaneous. समजलं ना? ओके, कारण काय, डेल्टा जी ची व्हॅल्यू ह्या ई सेल मुळे निगेटिव्ह आली. ई सेल ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर डेल्टा जी काय येतो, पॉझिटिव्ह येतो. ठीक आहे ना? मग डेल्टा जी निगेटिव्ह जर असेल ओके तर रिॲक्शन काय असते, स्पॉन्टेनियस असते. समजलं बाळांनो? हे खूप सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस साठी एक देतो मी क्वेश्चन. या क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस, सेम टाइपचा क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट द EMF, कॅल्क्युलेट द EMF ऑफ द सेल, सेल गिवन आहे, झिंक सॉलिड मध्ये आहे, Zn2 प्लस 0.008 मोलार, डबल वर्टिकल लाइन, क्रोमियम 3 प्लस ओके 0.01 ठीक है ना मोलार, here it is a chromium. Okay, at 25 degree Celsius. करेक्ट. E नॉट ओके काय दिलेलं बघा, झिंक दिलेला इज इक्वल टू मायनस 0.763 वोल्ट आणि E नॉट ओके एस क्रोमियम गिवन आहे, किती आहे, मायनस 0.74 वोल्ट. या दोन्ही गोष्टी गिवन आहेत. काय फाइंड आउट करायचं आहे, EMF ऑफ द सेल फाइंड आउट करायचं आहे. EMF ऑफ द सेल म्हणजेच काय, एस ई सेल फाइंड आउट करायचं आहे, ई सेल. समजलं का? येस, करा कॅल्क्युलेट. त्याचा आन्सर देतो मी, आन्सर ठीक आहे, ई सेल इज इक्वल टू ओके ब्रॉक्स आहे व्हॅल्यू 0.0456 वोल्ट. ठीक आहे ना? ओके, अप्रॉक्स कॅल्क्युलेट करू शकताय. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट कडे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा सुद्धा, सेल पोटेन्शियल्स अँड गिव्स एनर्जी चेंज. सेल potentials and gives ठीक है ना? ओके एनर्जी
चेंजेस म्हणा फॉर, ठीक है, सेल रिएक्शंस और सेल रिएक्शन्स. ओके, IMP पॉइंट आहे परत, याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात, कंबाईंड क्वेश्चन असतो आता विचारल्याप्रमाणे. ठीक आहे, आता हे रिलेशन समजून घेऊया आपण. सेल पोटेन्शियल अँड गिव्स एनर्जी चेंजेस. सेल पोटेन्शियल आणि गिव्स फ्री एनर्जी चेंज जो आहे, ओके, त्याच्यामध्ये काय रिलेशन येतं ते बघूया आपण. ठीक आहे, खूप केअरफुली करावं लागेल मुलांनो. ओके, थोडासा रेफरन्स देतो मी जो NCERT मध्ये आहे. ओके, केअरफुली ऐका, हे का आहे बघा अगोदर. Okay, the electrical work done हे लिहून घ्या तुम्ही अगोदर, ठीक आहे ना. ओके, इन गॅल्व्हॅनिक सेल, इन ए गॅल्व्हॅनिक सेल, ओके, is the प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी त्यालाच काय म्हणू शकता, चार्ज. इलेक्ट्रिसिटी पास्ट and the cell potential, ठीक आहे, मुद्दा म्हणून हे लिहून देतोय मी तुम्हाला. ओके, खाली डायरेक्ट इक्वेशन घेतलं तरी चालू असतं. द इलेक्ट्रिक वर्क डन इन ए गॅल्व्हॅनिक सेल इज द प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, ओके, और चार्ज पास्ट and the cell potential. So electrical work is equal to काय म्हणाल, amount of charge, ओके, इंटू काय म्हणाल, सेल पोटेन्शियल, ई सेल. करेक्ट. अमाउंट ऑफ चार्जला कसं लिहाल तुम्ही, सो W इज इक्वल टू इलेक्ट्रिकल वर्क, बरोबर आहे ना. ओके, अमाउंट ऑफ चार्ज इज NF इंटू व्हॉट, ई सेल. ठीक आहे ना, नवीन इक्वेशन मिळालं तुम्हाला. ओके, कशामध्ये, त्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये. समजतंय ना. ठीक आहे, वेअर W काय आहे लिहू शकता इथं, इलेक्ट्रिकल वर्क, बरोबर आहे ना. ओके, NF काय आहे, अमाउंट ऑफ चार्ज. ओके, आणि ई सेल काय आहे, ई सेल is the cell potential. समजलं हे, ठीक आहे ना. ओके, मग मॅक्सिमम वर्क जर होत असेल, आता बघा मॅक्सिमम वर्क म्हणलं, ओके, तर रिएक्शन कशी असली पाहिजे, रिव्हर्सिबल. लक्षात येत आहे. ठीक आहे, येस, थोडासा रेफरन्स देतो मी, इकडे लक्ष द्या. हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. ओके, व्हेरी आयपी करा. अ मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क, maximum electrical work लक्षात येते. ओके, maximum electrical work is done by the cell when the process occurs reversibly. When the process occurs reversibly. IMP स्टेटमेंट आहे. ओके, आता तुम्हाला नोन आहे की बाबा वर्क डन जे आहे रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मॅक्सिमम असतं, बरोबर आहे ना. ओके, ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फिनिटिसमली ग्रेटर दॅन काय म्हणतो आपण, अपोजिंग फोर्स म्हणतो, त्याला वर्क डन म्हणलं आपण, मॅक्सिमम वर्क. मग इथं सुद्धा काय होतं, तर मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क डन कधी होतं, ओके, the process occurs reversibly. रिव्हर्सिबल जर प्रोसेस असेल, ओके, तर तिथं मॅक्सिमम वर्क डन असणार आहे. ठीक आहे ना. ओके, इथं लक्ष द्या आता ह्या सेल मध्ये. ओके, इथं स्पॉन्टेनियस रिएक्शन होतात. ह्याचा अर्थ काय,
की बाबा ओके येस इलेक्ट्रॉन्स हे एनोड टू कॅथोड पास होतात आणि करंट काय कॅथोड टू एनोड पास होतो. बरोबर ना. पण आपण इथं 3 सिस्टीम स्टडी केलं, 3 सिस्टीम. आता ह्या डॅनियल सेलसाठी इलेक्ट्रोड पोटेन्शियल किती आहे? येस 1 सेल पोटेन्शियल 1.1 आहे. बरोबर आहे ना. ओके येस इथं पाहिलं आपण 1.1 व्होल्ट इज ऑप्टेन्ड ओके येस फ्रॉम द डॅनियल सेल पोटेन्शियल ऑप्टेन्ड. ओके येस आता चेक करा इथं. जर का एक्सटर्नल ओके सोर्स आपण जर अटॅच केलं त्या सेलला बघा ओके एक्सटर्नल सोर्स अटॅच केलेला आहे, बॅटरी अटॅच केलेली आहे. करेक्ट ना. ओके आणि जर का सोर्सचं पोटेन्शियल ओके आणि ह्या सेलचं पोटेन्शियल जर इक्वल असेल बघा ई एक्सटर्नल आणि 1.1 व्होल्ट म्हणजे कोणाचं सेलचं पोटेन्शियल जर इक्वल असेल ओके तर काय होईल ह्या केसमध्ये बघा there is no reaction or there is no process will stop. Electrons जे फ्लो होत होते फ्रॉम दी एनोड टू कॅथोड ते स्टॉप होतील. आता प्रोसेस स्टॉप झाली तर नो ओके फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और करंट, नो केमिकल रिएक्शन. होते का रिएक्शन? कशामुळे झालं हे? ओके तर एक्सटर्नल सोर्स यूज केल्यामुळे आणि तेवढंच पोटेन्शियल दोन्हीचं पोटेन्शियल ज्यावेळेस इक्वल राहील सेल पोटेन्शियल आणि एक्सटर्नल पोटेन्शियल. करेक्ट. ठीक आहे. ओके सपोज द एक्सटर्नल पोटेन्शियल आता बघा ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो ना आपण. ओके केअरफुली समजून घ्या बळं हे. एक्सटर्नल पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल इक्वल असेल तर रिएक्शन काय असते इक्विलिब्रियम मध्ये देयर इज नो प्रोसेस नाव. बरोबर आहे ना. ओके तसं नोट करून ठेवलं तरी चालेल. इफ एक्सटर्नल पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल आर इक्वल देन देयर इज नो रिएक्शन और नो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और करंट. बरोबर आहे ना. नो केमिकल रिएक्शन, कुठलीही रिएक्शन होत नाही म्हणजेच थोडक्यात नो चेंज. करेक्ट. ठीक आहे. तर सपोज इथं बघा आता इफ सपोज एक्सटर्नल सोर्स ओके इलेक्ट्रोड पोटेन्शियल थोडंसं रिड्यूस केलं बघा स्टेटमेंट काय असेल सेकंड स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता तिथं. इफ ओके एक्सटर्नल पोटेन्शियल इज रिड्युस्ड इन्फिनिटिसमली बघा मी काय सांगितलं तुम्हाला. इफ एक्सटर्नल पोटेन्शियल इज रिड्युस्ड इन्फिनिटिसमली म्हणजे काय स्मॉल अमाऊंट मध्ये रिड्यूस केलं. समजते का? ओके इथं काय 1 केलं आपण आणि इथं 1.1 आहे तर काय होईल सांगा बरं. रिएक्शन ऑकर्स इन अ फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे रिएक्शन परत स्पॉन्टेनियस व्हायला लागते. बरोबर आहे ना. ओके हे पोटेन्शियल जर कमी असेल तर इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात फ्रॉम दी एनोड टू कॅथोड आणि करंट फ्लोज फ्रॉम कॅथोड टू एनोड. हे समजून घ्या बळा तुम्ही. बरोबर आहे ना. स्पॉन्टेनियस रिएक्शन होते. आता बघा मजा काय इथं. ठीक आहे. सपोज एक्सटर्नल पोटेन्शियल इज इन्क्रीज्ड इन्फिनिटिसमली जसं आपण वर्कडन मध्ये म्हणलं होतं. एक्सटर्नल ओके सॉरी ड्रायव्हिंग फोर्स इन्फिनिटिसमली ग्रेटर असेल तर काय होणार आहे स्पॉन्टेनियस रिएक्शन होते म्हणजे सॉरी रिएक्शन ही काय होणार आहे फॉरवर्ड होणार आहे. थोडीशी होते आणि नंबर ऑफ स्टेप मध्ये ह्या प्रोसेस होतात. मग आता इथं काय केलं आपण एक्सटर्नल ओके पोटेन्शियल जे आहे थोडंसं काय केलं वाढवलं आपण 1.1 पेक्षा. तर काय होणार आहे रिएक्शन प्रोसीड्स इन अपोजिट डायरेक्शन म्हणजेच काय रिएक्शन बिकम्स रिव्हर्सिबल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. हे तिन्ही पॉइंट्स लिहून ठेवायचे. ओके काय लिहायचं इफ एक्सटर्नल ओके पोटेन्शियल इज इक्वल टू दी ओके सेल पोटेन्शियल देन रिएक्शन स्टॉप्स. रिएक्शन ओके इज इन इक्विलिब्रियम अदरवाइज द प्रोसेस इज इन इक्विलिब्रियम म्हणू शकतो ना. ठीक आहे. देयर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और नो फ्लो ऑफ करंट नो केमिकल रिएक्शन. हे पॉइंट्स तुम्ही मेन्शन करा तिथं जसं मी सांगितलं. ठीक आहे. इफ एक्सटर्नल प्रेशर सॉरी इफ द एक्सटर्नल पोटेन्शियल इज रिड्युस्ड इन्फिनिटिसमली म्हणजे स्मॉलर अमाउंट मध्ये देन रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. रिएक्शन काय असणार आहे स्पॉन्टेनियस इन फॉरवर्ड डायरेक्शन. आलं का लक्षात. रिएक्शन स्पॉन्टेनियस असते बट फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजेच काय फ्रॉम एनोड टू कॅथोड फ्लो असतो इलेक्ट्रॉनचा आणि फ्रॉम कॅथोड टू एनोड इलेक्ट्रॉनचा फ्लो असणार आहे सॉरी करंटचा फ्लो असणार आहे. ठीक आहे. इफ एक्सटर्नल पोटेन्शियल इज इन्क्रीज्ड ओके इन्फिनिटिसमली परत इन्क्रीज केलं रिएक्शन बिकम्स रिव्हर्स. ओके अँड वट एव्हर वर्क डन ऑप्टेन्ड इज मॅक्सिमम. आलं का लक्षात. ही प्रोसेस जी आहे ओके नंबर ऑफ टाइम्स इक्विलिब्रियम मध्ये येते. बरोबर आहे ना. वेन द एक्सटर्नल ओके potential is increased infinitesimally okay then what happens reaction becomes reversible. आलं का लक्षात. ओके आणि हे नंबर ऑफ टाइम्स जर केलं तर मॅक्सिमम वर्क मिळतं. अंडरस्टूड. ठीक आहे. हा फिनॉमिना होता तिथं वळण. करेक्ट ना. हे नोट करून ठेवा.
ओके. रिॲक्शन रिव्हर्स कधी होते? एक्सटर्नल पोटेन्शियल हे सेल पोटेन्शियल पेक्षा हायर असेल तर. ओके, केलं नोट? ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट काय मेन्शन करायचे आहेत बघा इथं. ओके, द रिव्हर्सिबल इलेक्ट्रिकल वर्क डन, आता जे काय सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे ना. द रिव्हर्सिबल electrical work done in a galvanic cell by cell reaction म्हणा, by cell reaction, ठीक आहे ना, is equal to decrease in Gibbs, ठीक है ना. ओके, एनर्जी gives energy. ओके, therefore बघा खूप केअरफुली. सो W इज इक्वल टू, ओके, काय म्हणाल, डिक्रीज इन गिब्स एनर्जी, चेंज इन गिब्स एनर्जी, हे स्टेटमेंट IMP आहे. ठीक आहे. आफ्टर स्टडिंग दिस एक्सपेरिमेंटल डेटा, ठीक आहे ना, हे स्टेटमेंट पुट फोर्थ केलं. मी तुम्हाला सांगितलं की बाबा इन्क्रीज कधी होतं, डिक्रीज कधी होतं, बरोबर ना. एक्सटर्नल ओके पोटेन्शियल आणि सेल्फ पोटेन्शियल इक्वल असेल तर रिएक्शन इक्विलिब्रियम मध्ये राहते. म्हणजे डेल्टा जी ची व्हॅल्यू काय असणार आहे त्या केसमध्ये 0 असणार आहे. समजलं का? ठीक आहे ना. ओके, हे इक्वेशन ते पुढे सांगतोच मी तुम्हाला. ओके, तरी सुद्धा बघा इथं डेल्टा जी इज इक्वल टू काय लिहिलं होतं, मायनस NF ई सेल लिहिलं होतं आपण, बरोबर आहे ना. मग ई सेल जर लेस दॅन सेल पोटेन्शियल असेल, समजलं ना, तर रिएक्शन काय असणार आहे, स्पॉन्टेनियस असणार आहे. आणि मोर दॅन सेल पोटेन्शियल असेल तर रिएक्शन ही नॉन स्पॉन्टेनियस, म्हणजेच काय, रिव्हर्सिबल. थोडक्यात आलं का लक्षात? नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन झाली. क्लिअर ना. आपल्याला ती रिएक्शन कॅरी आउट करावं लागतं बाय युजिंग द एक्सटर्नल सोर्स. ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल, ई सेल पॉझिटिव्ह असेल, म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह कधी येते व्हॅल्यू, समजायला लागले ना तुम्हाला, पॉझिटिव्ह व्हॅल्यू कधी येते. ओके, जर का कॅथोडचं पोटेन्शियल हायर असेल तर आणि एनोडचं पोटेन्शियल लोअर असेल तर. ठीक आहे, समजत नसेल तर डोंट वरी. ओके, मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कधी येते व्हॅल्यू. ठीक आहे ना. एक एक्झाम्पल पाहिले आपण तसं, पॉझिटिव्ह कधी येते, निगेटिव्ह कधी येते. ओके, सियर डेल्टा जी काय लिहिलं आपण, निगेटिव्ह इन रिव्हर्सिबल रिएक्शन. बघा, द रिव्हर्सिबल इलेक्ट्रिकल वर्क डन in a galvanic cell by a cell reaction is equal to the decrease in Gibbs energy. ठीक आहे. मग वरती आपण एक इक्वेशन लिहिलं होतं, W इज इक्वल टू काय लिहिलं होतं, NF ओके ई सेल लिहिलं होतं. आता या दोन्हीला कम्पेअर करा. इथं W इज इक्वल टू काय आहे, NF ई सेल, इथं W इज इक्वल टू मायनस डेल्टा जी आहे. ठीक आहे ना. ओके, देअरफॉर comparing these two equations we get minus delta G is equal to NF ओके ई सेल, NF ई सेल. फक्त ह्या इक्वेशनला लक्षात ठेवा, दिस इज इम्पॉर्टंट. डेल्टा G इज इक्वल टू मायनस NF ई सेल. ठीक आहे ना. दोन स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. आता इथं मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजावून सांगितलं. ठीक आहे ना. ओके, पहिलं काय, इलेक्ट्रिकल वर्क W इज इक्वल टू NF ई सेल, आणि दुसरं काय स्टेटमेंट, तर मॅक्सिमम इलेक्ट्रिकल वर्क. ठीक आहे ना. कशामध्ये, रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय येतं, W इज इक्वल टू मायनस डेल्टा जी येतं. हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा. ओके, आणि शेवटी इक्वेशन आपोआप लक्षात राहतं तुमच्या, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल. समजलं ना. ओके, तर डेल्टा जी ची व्हॅल्यू इथं निगेटिव्ह आहे म्हणून मल्टिप्लाय केलं आपण दोन्हीला, डेल्टा जी इज इक्वल टू निगेटिव्ह NF ई सेल लिहू शकतो ना आपण. ठीक आहे ना. ओके, जर स्टँडर्ड स्टेटला घेतलेलं असेल, स्टँडर्ड काय येईल, ठीक आहे, स्टँडर्ड गिव्स, ठीक आहे ना, गिव्स फ्री एनर्जी चेंज इज काय लिहाल, डेल्टा सी नॉट, बरोबर आहे ना, इज इक्वल टू मायनस NF ई नॉट ओके सेल.
दिस इज इम्पॉर्टंट. स्टँडर्ड कंडिशनला घेतला. क्लिअर आहे? ठीक आहे. नाव ई नॉट सेल जी आहे ती काय आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ई नॉट सेल किंवा ई सेल म्हणू शकता. ई नॉट सेल इज ए इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह, ओके, एस प्रॉपर्टी, IMP. लक्षात येते? अमाऊंट ऑफ चार्ज तुम्ही पास करताय. कशामध्ये पास करताय? त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये. मग डेल्टा जी ची व्हॅल्यू, ओके, एस ही अमाऊंट ऑफ चार्जच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. समजलं ना? ओके, म्हणजे NF इन्क्रीज केला तर डेल्टा जी ची व्हॅल्यू सुद्धा काय होते? इन्क्रीज होते. अमाऊंट ऑफ चार्ज इन्क्रीज केला तर. येते का लक्षात? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी का? बिकॉज it is independent on amount of substance. ठीक आहे ना? अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती इंडिपेंडंट आहे. ठीक आहे, हे प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. ई नॉट सेल इज इक्वल टू काय लिहाल तुम्ही? यस, डेल्टा जी, बरोबर आहे ना? मायनस डेल्टा जी नॉट डिवायडेड बाय NF लिहू शकतो ना? ओके, इफ NF इज इन्क्रीज्ड 2 टाइम्स, इफ, ठीक आहे, NF, ओके, इन्क्रीज्ड 2 टाइम्स म्हणजे थोडक्यात काय? ओके, इथं डायरेक्ट जर लिहिलं आपण रिएक्शन, सी हियर. ओके, हे बघा, ई नॉट सेल इज इक्वल टू मायनस, ओके, हे बघा, ट्वाइस NF जर केलं ना, ओके, ही व्हॅल्यू सुद्धा काय होते? ट्वाइस जी नॉट होते. दिस गेट कॅन्सल्ड. ओके, जर तुम्ही, ओके, NF च्या व्हॅल्यूला थ्राइस NF जर केलं तुम्ही तर ही व्हॅल्यू सुद्धा ट्रिपल होते. डेल्टा जी नॉट काय होते? ट्रिपल होते. दॅट गेट कॅन्सल्ड. 4 टाइम्स जर केलं तुम्ही, ओके, दिस व्हॅल्यू, ओके, इफ 4 टाइम्स 4 NF, then this also becomes 4 times. This get cancelled. म्हणजे काय की थोडक्यात NF ची व्हॅल्यू वाढवलं, ओके, सेम टाइम काय होतं? डेल्टा जी वाढतो. अंडरस्टूड? ओके, म्हणून काय की ते दोन्ही कॅन्सल आउट होतात. ओके, अँड ई नॉट बिकम सेम. इट मीन्स इट इज इंडिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स. समजलं ना? ओके, तो अमाऊंट ऑफ सबस्टन्स वरती डिपेंड नाही. कितीही, ओके, अमाऊंट ऑफ चार्ज तुम्ही पास केलं त्याच्यामध्ये त्या सबस्टन्स मधून, तेवढीच डेल्टा जी काय होते? चेंज होते. समजलं ना? ओके, म्हणून काय तिथं चेंज मिळत नाही. ओके, म्हणून इंडिपेंडंट असल्यामुळे इट इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आलं लक्षात? ओके, ई नॉट सेल remains constant because okay, if amount of charge change that much amount of delta G naught changes. Okay, so वरती लिहिलेच. So E naught cell remains constant. आलं का लक्षात बळा नाही? ठीक आहे. आता इथे लक्षात काय काय ठेवायचं? ओके, एक इक्वेशन, हेच इक्वेशन लक्षात ठेवायचं तुम्हाला. which डेल्टा जी नॉट किंवा हे इक्वेशन, हे दोन इक्वेशन IMP आहेत. डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई सेल आणि दुसरा काय? डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NF ई नॉट सेल. ठीक आहे. आता स्टँडर्ड, ओके, सेल पोटेन्शियल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कडे जाऊया. काय लिहिलं मी? काय सांगितलं? स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. ओके, हेडिंग द्या. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल and equilibrium constant.
स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे, काय येतं बघूया आपण. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. As you know that, we know that ठीक है, डेल्टा G नॉट ओके इज इक्वल टू मायनस NF E नॉट सेल. हे नोन आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. ओके, अँड ऑल्सो फ्रॉम द थर्मोडायनेमिक्स also we know that, correct, delta G naught is equal to minus RT ln K. कशामधनं? फ्रॉम थर्मोडायनेमिक्स. फ्रॉम थर्मोडायनेमिक्स. आणि दुसरं काय? इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम आणि थर्मोडायनेमिक्स वर्ड घेतलंय. हे इक्वेशन तुम्ही इक्विलिब्रियम मध्ये स्टडी केलेलं आहे, बरोबर आहे ना. ओके, नाव कम्पेअर दीज टू इक्वेशन्स. कम्पेअर करा. काय लिहाल? मायनस NF E नॉट सेल ओके इज इक्वल टू काय लिहाल? मायनस RT ln K. ठीक है ना. ओके, दिस माइनस एंड दिस माइनस गेट कैंसल्ड. करेक्ट. रिमेनिंग इज E नॉट सेल इज इक्वल टू, बरोबर आहे का. ओके, RT ln K डिवाइडेड बाय NF. नवीन इक्वेशन मिळालं तुम्हाला, बरोबर आहे का. ओके, सो E नॉट सेल इज इक्वल टू असं लिहू शकतो आपण 2.303. ठीक आहे, RT डिवाइडेड बाय NF log टू द बेस 10. के के म्हणजे काय आहे? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. नोट करा तसं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऍट 25 डिग्री सेल्सिअस. ऍट 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय? ऍट 298 केल्विन. ही व्हॅल्यू काय होते? नोन आहे तुम्हाला. E नॉट ओके सेल. करेक्ट. नाउ दिस व्हॅल्यू चेंजेस. विच व्हॅल्यू? दिस वन. करेक्ट. काय होते व्हॅल्यू? इज इक्वल टू 0.0591 डिवाइडेड बाय n log टू द बेस 10. ओके, व्हॉट? के. कधी? 25 डिग्री सेल्सिअसला. नवीन रिलेशन मिळालं तुम्हाला. क्लिअर ना. ओके, काय रिलेशन आहे? E नॉट सेल. ओके, मग फॉर इलेक्ट्रोड साठी काय घ्याल? E इलेक्ट्रोड E नॉट is equal to 0.0591 divided by n log to the base 10. Okay, what? K. K is the equilibrium constant. समजलं हे? ठीक आहे. येस. मग डेल्टा G बरोबर आहे ना. ओके, आणि काय? स्टँडर्ड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. त्याचं रिलेशन पाहिलं आपण, किंवा डेल्टा G नॉट म्हणू शकताय. ओके, डेल्टा G नॉट आणि सेल पोटेन्शियल साठी आपण पाहिलं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, आणि दुसरं काय रिलेशन पाहिलं आपण? येस, दॅट इज E नॉट सेल आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ह्या दोन्ही मधलं रिलेशन पाहिलं, बरोबर आहे ना. हे दोन रिलेशन तुम्हाला ऑलरेडी नोन आहे, त्याच्यावरच हे रिलेशन इस्टॅब्लिश केलं. अंडरस्टूड? ओके ओके, क्वेश्चन घ्या बघा ना. सिंपल क्वेश्चन आहे तसं. Question: calculate the ठीक है डेल्टा R G नॉट. डेल्टा R म्हणजे रिएक्शन साठी, थोडक्यात डेल्टा R म्हणजे रिएक्शन. फॉर द रिएक्शन. ओके, गिवन काय आहे? रिएक्शन काय आहे बघा? Mg ओके सॉलिड प्लस Cu2 प्लस aqueous which forms Mg2 प्लस, ठीक है ना. ओके, aqueous प्लस Cu सॉलिड. ठीक है ना. ओके, गिवन टर्म्स आहेत काय? गिवन आहे? E नॉट सेल इज इक्वल टू प्लस 2.71 वोल्ट. ठीक आहे, आणि 1 फॅराडे इज इक्वल टू 96,500.
ओके अल्सो ओके क्वेश्चन मध्ये बघा अल्सो आयडेंटिफाय also identify whether the reaction is spontaneous or non-spontaneous कमेंट करायचं त्याच्यावरती आयडेंटिफाय करायचं ठीक आहे येस चेक करा आता फर्स्ट काय कॅल्क्युलेट द डेल्टा आर जी नॉट फॉर द रिएक्शन mg solid plus cu2 plus aqueous gives mg2 plus aqueous plus cu E नॉट सेल दिलेला आहे तुम्हाला आणि फॅराडेची व्हॅल्यू गिवन आहे ठीक आहे ना ओके मग कसं कॅल्क्युलेट करणार हे बघा डेल्टा ओके एस जी नॉट रिएक्शन साठीच आहे बरोबर आहे ना ओके डेल्टा जी नॉट इज इक्वल टू इक्वेशन काय आहे मायनस एन एफ ई नॉट ओके एस वॉट सेल दिस इज द इक्वेशन म्हणजे रिएक्शन ह्या रिएक्शन साठी किंवा काय ह्या प्रोसेस साठी ओके काय आहे येस दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट इट करेक्ट रिएक्शन काय गिवन आहे mg plus cu2 plus which forms mg2 plus okay what cu इलेक्ट्रॉन्स किती इन्व्हॉल्ड आहेत सांगा बरं 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे ही n ची व्हॅल्यू झाली f ची व्हॅल्यू गिवन आहे e नॉट सेल ची व्हॅल्यू गिवन आहे सो डेल्टा g नॉट ओके इज इक्वल काय बघा -2 into 1 फॅराडे मीन्स 96,500 into e नॉट सेल किती आहे 2. yes गिवन किती आहे 2.71 करेक्ट करा कॅल्क्युलेशन ठीक आहे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू येते 523.03 किलो जूल मध्ये समजतंय ना ओके किलो जूल मध्ये कन्वर्ट करायचंय तुम्हाला हे ऍक्च्युअली कुलॉम वोल्ट म्हणजे काय असणार आहे जूल असणार आहे कुलॉम वोल्ट म्हणजे जूल असणार आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं किलो जूल मध्ये करायचं ठीक आहे ना ओके दिस इज द आन्सर मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघू शकता तुम्ही कुलॉम वोल्ट म्हणजेच काय असतं जूल मध्ये असतं हे आन्सर जूल मध्ये आलं की त्याला कन्वर्ट करा किलो जूल मध्ये ओके काय व्हॉल्यूम्स मधले सेल्फ ट्राय करा तुम्ही प्रॉब्लेम्स बरोबर आहे ओके इल्युस्ट्रेशन सॉल्व करा इल्युस्ट्रेशन्स ठीक आहे काय आणखीन आयडियाज येतील तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याच्यावरचे काय प्रॉब्लेम स्टडी करूया ठीक आहे ना ओके आय थिंक टुडे विल स्टॉप हियर ऑल द बेस्ट